हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर आज होता शॉपिंग डे, म्हणजेच आम्ही जाणार होतो आज बस्ता बांधायला. तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्या दीराचं लग्न आहे मे मध्ये. पण हो, 2 महिने बाकी आहेत, पण 2 महिने कसे निघून जातील सांगता येत नाही. त्यामुळे तयारी आधीच करायची होती. चला लास्टपर्यंत व्हिडिओ पहा. तर मी, माझे मिस्टर, माझा मुलगा आणि सासूबाई जाणार होतात, कारण दीर गेले होते पुण्याला. त्यामुळे नवरदेव नको साड्या घ्यायला म्हणून आम्हीच गेलेलो. शिवमला विचारलं कुठे जातोय, तर शिवम बोलला मला कपडे घ्यायला. तर म्हटलं नाही मला कपडे घ्यायला, तुला कपडे घ्यायला नाही, मम्माला कपडे घ्यायला चाललोय. मिस्टर माझ्याकडे बघत होते आणि फायनली आम्ही मयुरी साडीज दुकानमध्ये पोहोचलो. इन्स्टावरून एक रील बघितली होती, बाय 1 गेट 1 फ्री म्हणू शकत नाही, पण 50% ऑफ होते. त्यासाठी गेलेलो. हे लोक पण बस्ताच बांधायला आलेले आणि इन्स्टावरती जी रील्स टाकलेली तिथे खूप छान छान कलेक्शन दाखवलं त्याने. त्याच साड्या आमच्यासमोर काढल्या आणि मला सगळ्या साड्या खूप आवडल्या. आणि ह्या कांजीवरम, सॉफ्ट सिल्क, आपल्या काठापदराच्या सगळ्या खूप छान छान व्हरायटी दाखवल्या. त्याच्यामधल्या आम्ही ह्या साड्या 10,000चा हा बस्ता आहे, कारण 1000ची एक साडी. सगळ्या कांजीवरमच घेतल्या देण्यासाठी, मामा, मामी, काकी, आत्या, मावशी असे जवळचे. आणि ह्याच्याकडे बघून ह्याला 2-3 धपाटे घातले आणि म्हटलं मिस्टरांना मी पण साडी घेऊ का. मिस्टर बोलले आता तुला धपाटे घालू का. मी म्हटलं घ्या. ह्यांच्याकडे बघून असं वाटत होतं साडी घेऊ की नको. नाही, मिस्टर बोलले की घे तू बाबा घे. मिस्टरांना ही साडी आवडली, कारण मिस्टरांच्याच सगळ्या चॉईसच्या मी साड्या घेतल्या. ही होती साडी, सॉफ्ट सिल्क होती आणि अशी शाईनची होती थोडी, आणि तिचा ब्लाऊज होता तो वेल्वेटचा होता. माझ्याकडे वेल्वेटचा ब्लाऊज सारखं एक पण साडी नव्हती, म्हणून मिस्टर बोलले काठापदराच्या घेण्यापेक्षा तू अशी साडी घाल. तर मी म्हटलं चला मला वेअर करून बघायची आहे. तर त्यांनी ब्लाऊज सुद्धा मला लावून दाखवला. तर खूप छान वाटत होतं आणि एकदम छान लुक वाटत होता. आणि ह्या दादांनी मला खूप म्हणजे होतात ना, खूप हेल्प केली साड्या ह्याच्यामध्ये. त्यांचं कामच आहे, पण नाही, पर्सनली मला ते खूप सांगते की ही छान साडी आहे, ही घे तू पर्सनली, ही मला आवडली. आणि त्यांनी छानपैकी डिस्काउंट करून मला ही साडी दिलेली आहे आणि फायनली ही साडी मी घेतली. एक तर नाही, एकाने काय होणार आहे म्हणून सेकंड साडीसाठी उभी राहिली. आणि ही साडी जी आहे ना ती दिवाळावरती लावलेली, आणि एवढ्या साड्यांपैकी मला ही साडी जास्त आवडली, कारण ही एकदम बोलतात ना रिसेप्शन सारखा लुक देत होती. जी शालू टाईप असतं, पण शालू वेगळा असतो, ही साडी खूप वेगळी आहे. आणि ह्या दुकानामध्ये ही साडी नंबर 1 मध्ये होती. आणि तुम्हाला ही प्राइस नाही सांगू शकत, पण नाही, मला घ्यायची होती अशी साडी. कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. मिस्टर बोलले नाही तुला खूप छान वाटते, तू घे. तर ही साडी मी फायनल केली. आणि बोलतात ना की 10 दुकानं आपण शोधतो एका साडीसाठी, पण मी एका सेकंदात माझ्या मिस्टरांचं ऐकलं आणि मी ही साडी घेतली. ही साडी माझ्या मिस्टरांना घेतली, मी असं दाखवून दिलं त्यांना. नाही थँक्यू सो मच. ते बोलतात तुझं बर्थडे गिफ्ट आहे. आणि माझ्या मम्मीला ही मी साडी घेतली, म्हणजे माझ्या आईला जेव्हा पत्रिका द्यायला जाऊ तेव्हा मला ही आवडली साडी, म्हणून म्हटलं माझ्या मम्मीला घेऊया. आणि एवढा बस्ता झाला 40,000चा. आणि ह्या 3 साड्या आम्ही फॉल बिडिंगला दिलेल्या, ही माझ्या मम्मीची, ही माझी आणि ती पण माझी, असं करून. आणि ती आहे ती सासूचा बड्डे आहे आता 16 मार्चला, त्यासाठी. हे ओनर आहेत तिथले. आणि फायनली कॅल्क्युलेशन वगैरे झालं, डिस्काउंट वगैरे झालं. आणि जी बाजूची साडी दिसते ही येल्लो कलरची, ती मी खास हळदीसाठी घेतलेली आहे. आणि आम्ही फायनली घरी आलो आणि रिक्षावाला पळाला. ठीक आहे, ओके. एवढी शॉपिंग केली. अजून थोडंफार घ्यायचं आहे, ते जाऊन मार्केटला, कारण एकाच दुकानात पण सगळं एकाच टायमाला नाही घेऊ शकत. त्यामुळे ठीक आहे, ओके, बाय, स्टे ट्यून.